झी 24 तास एक पाऊल पुढे. संतत्वाचं वर्णन करताना आणखी एक फार छान ओवी लिहितात. ते म्हणतात, स्वये श्वसनेची सुकुमार, मुख मोहाचे बाहेर, माधुर्या जाहले अंकुर, दशर जैसे. ज्यांचा श्वासच मुळात सुकुमार असतो. माऊली किती सुकुमार होत्या, तर माऊलींचा श्वास इतका सुकुमार होता की माऊलींनी आपल्या श्वासातून सुद्धा कोणालाही त्रास दिला नाही. सगळ्या जगाने त्यांना छळलं. माऊलींची चूक नसताना त्यांना त्रास दिला, पण माऊलींनी कोणालाही त्रास दिला नाही. त्रास दिलेल्यांना सुद्धा माऊली म्हणाली, जो जे वांछील तो ते लाहो. माऊलींची उदारता त्यांच्या सुकुमारतेत आहे. ज्ञानदेवांनी आपली सुकुमारता अखंड जपली. ज्ञानेश्वरीमध्ये एक अतिशय सुंदर उपमा आहे, तुमच्या पदरात घालतो. ज्ञानोबाराय म्हणतात, किती सुकुमार असावं, किती संवेदनाक्षम असावं, किती सुंदर असावं. मुंगीच्या पायातला चाळ सुद्धा ऐकता आला पाहिजे आणि उधाणलेल्या समुद्राच्या गाजेचा सुद्धा काठ झालं पाहिजे. बकुळीच्या फुलांनी मोगऱ्याच्या फुलाचा कधी दुस्वास केलाय? मोगऱ्याच्या फुलांनी चाफ्याच्या फुलाला कधी नावं ठेवली आहेत? चाफ्याच्या फुलांनी गुलाबाच्या फुलाचा कधी हेवा केलाय? कोणी कोणाचा 7-12चा उतारा तरी मागितलाय? ज्ञानोबाराय म्हणतात, बोरी बाभळीच्या काटेरी झाडावर उगवणारं पिवळधम्म फूल कोणीही म्हणत नाही मला पाहायला या, पण ते फूल जेव्हा उगवतं त्यावेळेला उगवणाऱ्या सूर्याला असं वाटतं की सोनं कसं सांडलं. त्यामुळे सूर्य आपला किरण त्या फुलावर टाकतो. ज्ञानोबाराय म्हणतात, संतांचं फुलणं विश्वासाठी असतं आणि संतांचा श्वास हा विश्वासाठी असतो. ते विश्व आपल्याला देतात आणि आपल्याला त्या विश्वाचं करून घेतात. आपल्याला त्या विश्वाचं धनी व्हायचंय म्हणून वारीला जायचं असतं. म्हणून दरवर्षी वारी करायची. मनाचा तो एक रिचार्जपणा असतो. आपली बॅटरी रिचार्ज करून जर घ्यायची असेल तर ती वारीत जायचं असतं. झी 24 तास एक पाऊल पुढे.